तर मंडळी चला आम्ही आता निघतो. तर मंडळी गुड इव्हनिंग. आता वाजले 5 आणि श्रद्धा माका फिरवणार आज गोवा म्हापसा होय ना श्रद्धा. आणि जाता आता ही बाजारपेठ दोडामार्ग बाजारपेठ पण थोडी बघत जाणार आणि मग वेळ होईल कारण श्रद्धा बोला 7ला काहीतरी म्हापसा सिटी बंद होतं होय ना. म्हणजे ते मार्केट मार्केट बंद होतं त्याच्यामुळे आम्ही नाही जास्त आता वेळ काढणार. आम्ही डायरेक्ट निघणार. आता 5 वाजले. किती वेळ लागत? एक तास जाईल ना. हा एक तास जाईल. तर आमका आता म्हापसा सिटी पोहोचेपर्यंत 1 तास लागत. आणि गोवा हद्द पण मी तुमका दाखवणार आहे. दोडामार्गची आणि गोवाची हद्द म्हणजे आपली सिंधुदुर्गची आणि गोवाची इथे एकदम जवळ जवळ ती पण मी आता तुमका जाता दाखवतोय. म्हापसा फिरून झाल्यानंतर मग आम्ही निघता बघूया 8-9 वाजता आम्ही जेवणार आणि मग निघणार. चलो गोवा. तर मंडळी आता इलो आम्ही दोडामार्ग बाजारपेठ. लगेच इलो ना 5 मिनिटात इलो काय श्रद्धा. जवळ 4 किलोमीटरचा वाटतं. जवळ एकदम. आणि गोवा पण आता एकदम जवळ. गोवा पण जवळ. आणि हे राईटला गेलो रस्तो तो गेलो सावंतवाडी म्हणजे बांधा सावंतवाडी देवगडला आमच्या देवगडला. आणि हो रस्तो समोर गेलो तो गोव्याला. तर मंडळी ह्या तहसीलदार ऑफिस आणि पोलीस स्टेशन आमचा. आणि समोर बघू शकतास हे बघा ही हद्द ना. ही गोव्याची हद्द म्हणजे हे बोर्डाकडनं आता पुढे गेलं की गोवा हद्द ना. ओके आता आम्ही गोव्यात पोहोचलो म्हणजे एंट्री मारलो. आणि तो काय गेलो रस्तो पण तिथे गाव आहेत ना गोव्याची साळ वगैरे. त्या गावामध्ये गेला म्हणजे आता आम्ही गोव्यात आहोत. ही गोवा म्हणजे दोडामार्गवाले हेच पेट्रोल भरत असते समोरच. ही दोन्ही पेट्रोल पंप गोव्यामध्ये येतात. ह्यो आणि तो ना. हो ह्यो एक पेट्रोल पंप आणि ह्यो एक पेट्रोल पंप. सर्व गोव्यात येते आणि मग ते दोडामार्गवाले सर्व हेच पेट्रोल भरत असते. हा अस्नोडाचा ब्रिज आहे. खायचो अस्नोडा ब्रिज. म्हणजे हे अस्नोडा पुढे अस्नोडा. हे अस्नोडाच. ब्रिज छोटं आहे त्याच्यामुळे जरा हे होतं. रोड पण छोटा आहे. ट्रॅफिक होतं. आतलं रोड आहे ना त्याच्यामुळे छोटे रोड होते. मेन रोड नाही आतलं बाजारपेठेतलं रोड. अस्नोडा बस स्टँड. हे बस स्टँड. बस स्टँड. हे मार्केट अस्नोडाचं छोटंसं. स्ट्रेट गेलं की पणजी आणि इकडे पणजी म्हापसा. लेफ्ट इकडे स्ट्रेट. आता आम्ही गेलो म्हापसा सिटीत. गाडी पार्किंगला लावलो पे अँड पार्क मध्ये. 50 रुपये घेतल्या नाही फुकट काय नाही गोव्यात. आणि म्हापसा स्टँड ना आणि पुढे म्हापसा सिटी. सिटी सुरू झाली आहे ही सिटीच. आणि म्हापसा बाजार पुढे तर श्रद्धा आमका दाखवता. चला तर मंडळी हा म्हापसा स्टँड. दोडामार्ग हा श्रद्धा जाऊया. दोडामार्ग म्हणता श्रद्धा खुश झाला. दोडामार्ग श्रद्धा जात दोडामार्गला. बघूया. अरे हो पणजी उसप. आपण त्या उसप म्हणजे एका गेलो होते ना शिवास फार्मला गेलो होतो. ओके. आणि हे श्रद्धा सांगता राईट साईडला कदंबाच्या गाड्या लागतात आणि डाव्या साईडला आहे प्रायव्हेट बसेस. लोकल ना प्रायव्हेट बस.
म्हापसा बेटिम आणि हे लोकल मार्केट आतमध्ये आतमध्ये हा इकडनं स्टार्ट केळी बघ. पण आहे बाजार बंद होईल ना 7 वाजता 6:45 झाले. इकडे काय हे कपडे बिपडे आहेत वाटतं. हा मसाले आहे. आणि ती पिवळी माशाचा सार होता ते काहीचा मसाले ती त्या बाजूला आहे. तसला घेऊया एक मस्त गोवन करी करूया. करशी ना गोवन करी काय काय म्हणतात. हा आता नाही मिळत ते हे पण हा पूर्ण हा कपडे बिपडे आहेत वाटतं. हे कपड्यांचं साईड सर्व आणि हे सर्व फळा बिळा हे बघा प्लॅस्टिकची भांडी आहेत. तेव्हा हे पण मसाल्यांचं काय तर हे सर्व मसालेच मसाले आहेत. हे बघा पुढे हे हाय सुकी मच्छी आहे. सुके मासे पण आहेत. हे बघ हे फळं आहेत आणि हे सुके मासे बोंबील आहे बोंबील. त्याचे हे बोंबील होतं. पप्पा बोलले ना बोंबील. लय वास येतात बोंबिलाचा. काय तर मंडळी आता पुढे लागलो भाजी मार्केट. आतमध्ये पण अरे बापरे काय आतमध्ये जाऊया. आतमध्ये मोठा दिसता. फिश मार्केट जाऊया भाऊ. मासे बघून येऊया ना. काय काय मासे आहेत ते पण आता जातात बोटी ते लोकल असते. दुसरे बांगडे ताजे आहेत रे. हा तिसरे कालवा कशी किलो 500 किलो. मस्त पण मोठी होत रे. किंग प्रॉन हा किंग प्रॉन. ओके ओके हा फ्रेश आहे म्हणतो. ओके खाणार ना. खाणार पण आज नाही उद्या. उद्या आता बॉक्स पण आणलं हो नाही तर खराब होते. नेऊ का हरकत नव्हते. मोठी झाली काय उरले हो इकडे काय पापलेटा कशा पापलेट कशा 600 रुपये किलो. किती 600 किलो. 600 रुपये किलो. बरं आहेत ना मस्त. 300 रुपये दोन. किती 300ला दोन. 300 का 2 किलो किती येतील. 4-5. 4-5 येतील. 600 रुपये किलो म्हणजे 600 रुपये. हे मग लेपी हे गोव्यात लेपो लय चालतं ना. हो लेपो आम्ही कधी खाल्लेलो आहे. हो हो अरे मस्त हा हा तर लेपो तुका आवडतं. हो आम्ही नाही कधीच नाही खाल्लो अजूनपर्यंत. वा माशाचं या भारी डिझाईन केलेले. 500 रुपये एकदम फ्रेश होत. बेबी पापलेट वाटतं. बोंबील वडे बोंबील जा. लेपो एका लयच आवडतं तसा का. एवढंच नाही जास्त मिळत लेपो. काही जास्त गोव्यात नाही लेपो मिळत. हे आहेत ना बारकी
याचं सार मस्त लागतं. हे काय आहे ते मोठ ना ते मोत्याळे मोठाळे आई शुप हे बघ कसले. ते किती कसे आहे किलो? 600 रुपये किलो. किती? 600 रुपये किलो. टायगर प्रॉन. हा टायगर प्रॉन भारी आहेत रे. हे बो हे खाऱ्या पाण्यातले नाही ते गोड्या पाण्यात. हे खाऱ्या पाण्यातले हो. हे कसले हो? हे खायचे काळे मुळे काय? हे बघ हे काळे मुळे खायचे एकदम काळे कुळकुळीत होत. हे खायचो मासो बापरे. ही मुशी हे मासो खायचो. हे मासो कुठचा बॅट काय भॅट भॅट मासो बापरे केवढं मासो. मच्छी मार्केट फिरलो म्हापशाचो आणि पुढे आता भाजी मार्केट आणि त्याच्या आतमध्ये परत भाजी मार्केट आहे ना. आतमध्ये बघूया भाजी मार्केट. भाजीची वाटतं ना भाजीची ना आपली. होय भाजी. मस्त आला. मी आता शुक्रवारच्या बाजारात घेतले तर तो वाला आला. या मस्त एकदम सुका खडखडीत आला. इकडे फ्रेश भाजी मिळते. आज शनिवार मी कालच शुक्रवारचे बाजार गेले भरपूर घेतले भाजी. नाहीतर आता मी घेतलं असतं 100%. आमचे मिस्टर एक्सपर्ट आहेत भाजी घेण्यात आणि बाजार करण्यात. आम्हाला त्याची गरज नाही मार्केटमध्ये. ब्रोकली अशीच होती ना ती. हा मग ती जरा मोठी होती. हा ती मोठी होती. मी घेतली आता शुक्रवारच्या बाजारात. छान लागते भाजी. जबरदस्त मोठा भाजी मार्केट आहे. रोज असतं ते. बापरे केवढा मोठा बघू शकता. भाजी मार्केट फिरून झाला आणि पुढे इलो आम्ही आणि श्रद्धा काहीतरी घेता. संसाराक लागला श्रद्धा. आता काय येतं हे बटाटे हे करूच ना. घे काहीच आता बघूया. हे बटाटे नाही केसूच ना. कांदे बिंदे नाही बटाट्याचे हे पीसेस करायचे. ना बरे चांगले चांगले की किती हवं? एकच हवं ना. 1 किलो. तर मंडळी आंबे घेतलं आईसाठी आणि सर्वांसाठी. आंबे आवडतात कारण भाई कायम सांगत असतात दशेरी पाठव म्हणून आंबे मुंबईसून. त्याच्यामुळे आम्ही आता घेतलं दशेरी आंबे. 120 रुपये किलो आहेत पण 100 रुपये किलो दिले. खजूर पण आहेत की का? खजूर हा युट्यूबर विठ्ठल कोंडे व्लॉग देखो. हा तर ते विचारतात की युट्यूबर काय त्यांना आता देते सर्च करून. जरा एक सबस्क्रायबर वाढवूया काय श्रद्धा. देखो हा सर्च करो यूट्यूब पे विठ्ठल कोंडे व्लॉग. हा हा ओके. तर मंडळी मार्केट फिरून झाला. आता आम्ही म्हापसा मार्केटलाच हवं अजून. श्रद्धा म्हणता हे साई साधारणतः फेमस आहे. तर आम्ही आता जरा मस्त की चहा कॉफी बघू काय स्पेशल मिळतं. काय गर्दी आहे भरपूर. वर बसूया ना. वर AC दिसतं वाटतं. प्युअर व्हेज. चल एसीत कोणच नाही बरा हवा.
बोलू बिलू टेन्शन नाही. पिणार की काय खाणार आणि काय खाऊ घे ना काय ते स्पेशलिस्ट बन्स बघ ना. तर मंडळी आम्ही मागवलं श्रद्धान कॉफी आणि मी चहा आणि बन पाव ना काय बोलतं हा बन्स गोव्याचं बन्स पाव गोव्याचा फेमस असं श्रद्धा म्हणता. बघूया आता चांगली असणार. मस्त मस्त ना. ओके तर मंडळी चला मी पण आता टेस्ट करतो. कसा लागला बन्स पाव? मस्त एक नंबर खरोखर भारी लागलो. आणि आता ते बडीशेपणी टाकलेले असते त्यामुळे टेस्ट वेगळीच येतात. छान आहे. भारी लागलं. ऑइली नाही कसं हे तेलात नाही वाटतं ना बन्स पाव. हो म्हणजे ऑइली दिसत नाही. काय माहिती आता त्याच्यामुळे ऑइल सगळं काढतात वाटतं त्यामधलं ना. असं लागलं बडीशेपमुळे आणि भारी टेस्ट आहे. मस्त की म्हापसा मार्केट फिरलो आणि चहा कॉफी पण पिलो आणि बन्स पाव आणि आता आम्ही निघतो. बघू आता वाटेत काय हॉटेल मस्त मिळत आहे मग जेवणार आणि मग निघणार. चला मस्त मोठं अरे मंदिर हनुमान मंदिर. हनुमान मंदिर हो. वा. शनिवार आहे आज. जाऊ अरे गाडी पार्किंगचे आहे ना प्रॉब्लेम. आता आम्ही असं चिलवतो संध्याकाळी आणि ह्याच्यानंतर एक दिवस आम्ही राहू येणार आहोत कारण श्रद्धाचे काका इकडे राहतात गोव्यात. त्यांच्यानी आमका बोलवलं नाही. आपण आता नाही गणपती विसर्जन झाल्यानंतर आरामात सप्टेंबर नंतर काय श्रद्धा हो तेव्हा आम्ही 2 दिवस राहणार. म्हणजे सकाळी येलो की एक रात्र राहणार परत दुसऱ्या दिवशी फिरणार आणि मग संध्याकाळी निघणार. मस्त फिरूया तेव्हा गोवा काय. चलो. तर पेडणे 16 किलोमीटर, सावंतवाडी 45 आणि मुंबई 557 किलोमीटर. गाडीला जागा तर मंडळी आता आम्ही पेडण्यात थांबलो. हायवेवरच हो आपल्या मुंबई गोवा गोवन स्पाइस हॉटेलला दिसला जाता जाता म्हणून मला थांबूया. गर्दी पण दिसता आणि श्रद्धा पण बोलला गोवन स्पाइस हॉटेल चांगलं आहे म्हणून. जेवण चांगलं असतं वा. गोवन स्पाइस जेवण चांगलं असतं म्हणतात. चला गोवन स्पाइस गोवन फिश थाली फिश चनाक. मंडळी आम्ही 2 स्टार्टर मागवलो दोघांसाठी 2. एक श्रद्धाच्या आवडीचा आणि एक माझ्या आवडीचा. तर श्रद्धाच्या आवडीचा श्रद्धा सांग तुझा काय मागवलं. पनीर टिक्का आणि माझा मशरूम टिक्का. आज मस्त एक वेगळा ट्राय मशरूम टिक्का. बघू आता टेस्ट कशी आहे ती गोवन स्पाइसची. तशी मग तुमका सांगतो कशी टेस्ट आहे ती. हां गोवन स्पाइस. चला गर्दी तर भरपूर आहे. हे जास्त गोव्यातले कमी आणि वाटतं आपल्या इकडचे जास्त असतील हे लोक असं वाटतं. म्हणजे गोव्यातले पण गोवा पासिंगच्या गाडी लागलेत भरपूर पण थोडे आपल्या इकडचे पण आहे. बोलण्यावर नाही समोरच्या टेबलवाले आपल्या इकडचे वाटतात मालवणी. आणि हा पण जवळ आहे ना कारण पेडण्या ना या पेडण्या आणि पुढे मग काय 15-20 मिनिटावर पत्रादेवी जवळ आहे. तर मंडळी चला ऑर्डर काय पाऊस हा बऱ्यापैकी पण आमका मस्त फिरूक दिल्या नशीब म्हापसा मार्केट. तर मंडळी चला बघू आता ऑर्डर दिली आहे 10 मिनटं झाली. दिल्यानंतर मग टेस्ट सांगतो तुमका. चला बघू शकतास माझं मशरूम टिक्का आणि श्रद्धाचा पनीर टिक्का. पण आम्ही दोघे अर्धा घेणार आहोत. एकटे नाही घेणार की दोन्ही घे नंतर मी घेतोय. घे 2-2 घे. क्वांटिटी भरपूर दिली नाही बघू शकता. बघ आधी टेस्ट कर. ते खाल्लं असतं गोवन स्पाइस कसं
मस्त. आणि मशरूम मस्त ओके ना. तर मी ट्राय करते सर. तर म्हणजे बघूया आता मी टेस्ट करते. पहिले आधी मशरूम खाऊया. काही दिवसांनी लय महिन्यानी. टेस्टी आहे मशरूम. बरं जेवण तर मंडळी स्टार्टर खाऊन झालो आणि आम्ही मेन कोर्सला मागवलो राईस आणि मिक्स मिक्स व्हेज आणि रोटी नको झाली. श्रद्धाक पण नको आणि माका पण नको कारण हे खाऊनच जास्त झालं स्टार्टर. कसं आहे? तर मंडळी चला आमचं जेवण झाला आणि आता आम्ही निघतो. श्रद्धा आवडलं की नाही? मस्त ना. ओके. नावासारखं स्पायसी होतं. गोवन स्पायसी होतं. आणि हे जुनो रस्तो गोव्याचो. आता ह्यो रस्तो बंद झालो आणि तो बघा काही ना लेफ्ट साईडने हायवे झालो. ते नवीन रस्तो झालो. मग पहिलं जुनो रस्तो गोव्यात जाऊचो. तर मंडळी चला बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. चलो. पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील आपले हार्दिक स्वागत.